आज 30 नोव्हेंबर 2025 या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक काळा दिवस. खरं तर आजचा दिवस कुणालाही उजडावा असं वाटत नव्हतं, परंतु या ठिकाणी काळाच्या पुढं कुणाचं काही चालत नाही. आले देवाजीच्या मनी तेथे कोणाचे चालेना अशी एक म्हण आहे. आणि आजच्या दिवशी या ठिकाणी अखंड जगभरात आपला आणि आपल्या मालकाचा नावलौकिक करून एक या ठिकाणी खऱ्या अर्थाने या बैलगाडा क्षेत्रातला देव आज या ठिकाणी अनंतात विलीन झाला आणि त्याला स्वर्गवास झाला. सप्त हिंद केसरी मोठा लक्ष्या, ज्यानं आपल्या गतीच्या आणि या ठिकाणी स्पीडच्या जोरावर सर्व जगभरात आपली ख्याती निर्माण केली. आणि जो बैल या ठिकाणी अजरामर गतीचा बादशाह होऊन गेला, त्याच्यासारखा बैल परत होणे नाही असे स्पीड असणारा हा बैल. आणि आज या ठिकाणी वृद्धापकाळानं त्याचं निधन झालं. सर्व बैलगाडा शर्यत शौकीनांसाठी अत्यंत दुःखद घटना. आणि आज या ठिकाणी तो बैल आपल्यातून निघून गेला. खरं तर म्हणायला तो फक्त बैल होता, परंतु सर्व बैलगाडा शर्यत शौकीनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ असणारा असा हा देव होता. आणि त्या देवाचं आज या ठिकाणी निधन झालं. इहलोकीची यात्रा संपवून तो या ठिकाणी स्वर्गवासी रवाना झाला. त्याला सर्वांच्या वतीन सर्व बैलगाडी मालक, चालक, सर्व बैलगाडा शर्यत शौकीन यांच्याकडून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचबरोबर दिनांक 2 डिसेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी बैलाचा सावरण्याचा कार्यक्रम म्हणजे मातीचा कार्यक्रम, त्याचबरोबर कार्य हे सगळं त्या दिवशी संपन्न होणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे सर्वांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी माती आणि उत्तर कार्याचा कार्यक्रम होणार आहे. परत एकदा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव असणारा आणि ज्याला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला होता असा या ठिकाणी मोठा लक्ष्या, परत एकदा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. बरेच बैलगाडी क्षेत्रात बरीचशीच बैल पळाली आणि होऊन गेली, पण लक्ष्या हा बैल एक असा बैल होऊन गेला की पुन्हा होणे नाही. आणि मी भावनी आणि शेठनीसुद्धा भरपूर बैल घेतली, भरपूर पळवली, पण लक्ष्या हा लक्ष्याच होता. लक्ष्याचा आज बैलगाडी शर्यतीतला शेवट झाला, असा पुन्हा लक्ष्या होणे नाही. सप्त हिंद केसरी मोठा लक्ष्या या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली. तर लक्ष्याची एक जुनी आठवण सांगायची म्हटलं तर ज्यावेळेला वाटार या ठिकाणी पहिलं मैदान झालं 2010 साली, त्यावेळेला आमचा अटक्याचा गजा, त्यावेळेला आम्ही पायरा केलेला मोठ्या लक्ष्यावर, त्यावेळेला आम्ही 1 नंबर केलेला. ही आमची जुनी आठवण आहे लक्ष्याची. सर्वसाधारण 21-22 वर्ष वय असेल लक्ष्याचं. त्याच्या जाण्यानं बैलगाडी क्षेत्रावरती शोककळा पसरली. मोठ्या लक्ष्याला भावपूर्ण श्रद्धांजली.